छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा शिवाकाशीत आणि त्याचं आत्मबलिदान आपल्याला माहीत आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया या ऐतिहासिक घटनेबद्दल. नमस्कार, मी संजय रघुवंशी यूट्यूब चॅनल बोले एमएच मध्ये आपलं स्वागत करतो. सिद्दी जोहरचा लढा. सिद्दी जोहरचा वेढा फोडून शिवाजी महाराज विशालगडाकडे कूच करत होते आणि जेव्हा ही कूच सुरू होती त्याच वेळेस कुठेतरी सिद्दी जोहरच्या हेराने महाराज वेढा तोडून पळत आहे हे लक्षात आल्यावरती हा निरोप सिद्दी जोहरला जाईल आणि सिद्दी जोहर महाराजांना पकडेल या भीतीने एक वेगळी शक्कल लढवली गेली. काय होती ती शक्कल? महाराजांना सांगण्यात आले, महाराज आपली वेढा तोडून पळालेली बातमी सिद्दी जोहरपर्यंत लगेचच पोहोचेल आणि सिद्दी जोहरची माणसं आपल्याला घेरून पकडून घेतील. अशा वेळेस आपण सुखरूप गडावर पोहोचावे, विशालगड काबीज करावा, याच्यासाठी आपण एक युक्ती करूया. आणि ही युक्ती काय होती? त्याच वेळेस शिवाजी महाराजांसारखा दिसणारा, उंचीला, चेहऱ्याची ठेवण, दाढी आणि जर महाराजांचा अंगरखा घातला तर सेम शिवाजी महाराजांसारखा दिसणारा ही व्यक्ती म्हणजे शिवाकाशीत. शिवाकाशीत महाराजांजवळ आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज आमच्यासारखे शिवाकाशीत लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि महाराजांना त्याचं वाक्य पटलं. महाराज म्हणाले, ठीक आहे शिवाकाशीत, तू म्हणतो तसंच आपण करूया. मोजके 15-20 मावळे घेऊन शिवाकाशीत पालखीत बसला. अगदी महाराजांसारखाच, महाराजांसारखा अंगरखा अंगावर घातल्यावरती आणि पालखीच्या दांड्याला धरून जेव्हा शिवाकाशीत बसला ऐटीत, तर जणू छत्रपती शिवाजी महाराजच पालखीत बसले असे भासत होते. थोड्या वेळाने गनिम जवळ येऊ लागला. एका बाजूला शिवाकाशीची पालखी दौडत होती, दुसऱ्या बाजूला भोईंच्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसून विशालगडाकडे कूच करत होते. गनिम अगदी टप्प्यात आला आणि गनिमचा प्रमुख सरदार म्हणजे दिलेर मसूद जोराने ओरडला, ठहरो, कहां जा रहे हो? आणि असं म्हणून त्या 15-20 मावळ्यांना घेरलं. मावळ्यांना घेरून दिलेर मसूद म्हणाला, पालखी में कौन है? तेव्हा मावळे म्हणाले, हमारे छत्रपती शिवाजी महाराज है. आणि बघतो तर काय, दिलेर मसूदच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवली. ज्या शिवाजी महाराजांनी वेढा तोडून पळण्याचा प्रयत्न केला त्याला आपण धरलंय म्हणून त्याच्या डोळ्यात आनंद मावेनासा झाला. महाराजांची ती पालखी परत एकदा सिद्दी जोहरकडे नेण्यात आली आणि जेव्हा सिद्दी जोहरकडे महाराज आणि ते 15-20 मावळे आले त्यावेळेस त्या सिद्दी जोहर सोबत अफजल खानाचा पुत्र म्हणजे फौलाद खान तो देखील होता. काहीसा गोंधळलेला फौलाद खान विचार करतो की नाही नाही, हे शिवाजी महाराज नाहीत. अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांसारखी उंची, चेहरा, दाढीची ठेवण, अंगावरचा अंगरखा जरी सारखा असला तरी हे शिवाजी महाराज नाही हे फौलाद खानच्या लक्षात आले आणि त्याने सिद्दी जोहरला सांगितले, सरदार जी फिर धोखा हो गया, ये शिवाजी महाराज नहीं है. यावरती सिद्दी जोहरचे डोळे आगीने तप्त झाले आणि त्यांनी शिवाकाशीतला विचारले, तुम शिवाजी महाराज हो? शिवाकाशीत म्हणाला, हां, हमी छत्रपती शिवाजी महाराज है. परत एकदा त्याने रागाने विचारले, सच कहो, तुम शिवाजी महाराज हो? त्याने सांगितले, हो, हमी छत्रपती शिवाजी महाराज है. यावर सिद्दी जोहर चिडला आणि म्हणाला, अगर तुम शिवाजी महाराज नहीं होंगे तो इसका अंजाम जानते हो क्या होगा? क्षणभर, अगदी क्षणभर शिवाकाशीत शांत झाला आणि हसला आणि म्हणाला, हो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच आहोत आणि काही झालं तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज राहणार. आता मात्र फौलाद खान चिडला आणि त्याने सांगितलं, सरदार ये झूठ बोल रहा है. आणि तत्क्षण सिद्दी जोहरने आपली तलवार काढली आणि सांगितले, अब इसका अंजाम जानते हो? तेव्हाही शिवाकाशीत हसतच म्हणाला, हां, इसका अंजाम मैं जानता हूं, पण आमचे राजे विशालगडावर सुखरूप पोहोचले हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. कारण एक शिवाकाशीत मरणार त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज वाचणार हे खूप मोठं कार्य माझ्या हातून घडणार आहे आणि त्याच्यासाठी जर मी बलिदान दिले तर ते या हिंदवी स्वराज्यासाठी अतिशय पावन आणि मंगल ठरणार आहे. क्षणाचाही अवधी
गेला नाही आणि सिद्धी जोहरने आपल्या तलवारीनं, आपल्या समशेरीनं शिवा काशीची गर्दन छाटली. 15-16 मावळे जे सोबत होते त्यांच्याही गर्दन छाटल्या गेल्या. पण शिवा काशीचं बलिदान जरी दिलं गेलं, पण छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या बलिदानापूर्वी विशालगडावर सुखरूप पोहोचले होते. असा या शिवा काशीचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सर्वच ऐतिहासिक ग्रंथात पाहायला मिळतो. कशी वाटली ही ऐतिहासिक घटना आपल्याला? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट्स करा आणि यासारख्या ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनल बोले मिसला सबस्क्राईब करा. धन्यवाद.